पुरातन इतिहासात लाभलेल्या टाकरखेडा शंभू येथील श्रीराम मठ आज पंचक्रोशीतच नव्हे तर इतर भागातही लक्षावधी भाविकांचे श्रद्धास्थान ठरले आहे। देशभरात श्रीरामनवमीचा हा उत्साह दिवसभर साजरा होत असताना मात्र भातकुली तालुक्यातील टाकरखेडा शंभू या गावात गावकरी रात्र जागून हा उत्सव मध्यरात्री साजरा करतात। प्रभू श्रीरामाचे असीम भक्त हनुमानजी यांचे वंशातील गोसावी यांच्या कुटुंबातील व्यक्तींची सवारी शोभायात्रा मध्यरात्री 2 वाजता काढली जाते। या कुटुंबातील सध्या वयोवृद्ध असलेले विठ्ठल भारती यांची तिसरी पिढी त्यांचा नातू विवेक भारती याच्या सवारीची शोभायात्रा मागील वर्षांपासून काढली जात आहे। यापूर्वी त्याचे वडील त्र्यंबक भारती याची सवारी शोभायात्रा काढली जात होती। त्यांच्याच वंशातील ही चालत आलेली परंपरा अति पुरातन असून नेमके त्यांना देखील हा उत्सव कधी सुरू झाला याची माहिती नाही। आपल्या वयोवृद्ध पूर्वीच आपला उत्तराधिकारी नेमून त्याला गादी सोपविण्याची परंपरा आतापर्यंत चालत आलेली आहे। रामनवमीच्या दिवशी मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास मठात अतिप्राचीन असलेला हनुमानजीचा मुखवटा, त्यांचे कपडे व 2 काठ्या गोसावी वंशातील विडा घेतलेल्या व्यक्तीला परिधान केले जातात। त्या सवारीचे दर्शन घेण्याकरता परिसरातील हजारो भाविक भक्तांची या मठात गर्दी उसळते। या दरम्यान तयार केलेला रथ, त्यावर राम लक्ष्मण श्रीरामाची मूर्ती व सवारी या पारंपरिक उत्सवाचे मुख्य आकर्षण असते। या शोभायात्रेदरम्यान 6 चाकी रथाला येथे अधिक महत्त्व प्राप्त आहे। या उत्सवाप्रमाणेच रथाला देखील प्राचीन इतिहास आहे। रथ तयार करण्याची जबाबदारी देखील वानखडे कुटुंबातील सदस्यांची परंपरागत चालत आलेली प्रथा आहे। त्याच्या सोबतीला नवरंग मंडळाचे पदाधिकारी सहकार्य करतात। यामध्ये 3 बैलगाडी व त्याला 6 चाकं लावून हा रथ तयार केला जातो। रथापर्यंत चालत आलेल्या परंपरेनुसार 22 गाठीवर हा रथ बांधला जातो। शोभायात्रा दरम्यान नागरिकांच्या मदतीने रथ ओढला जातो। ब्युरो रिपोर्ट, विदर्भ न्यूज, अमरावती।